हा एक दिवा आहे जो 24 तास असाच ज्वलंत असतो, पण नेमका हा दिवा आहे कोणत्या मंदिरात ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पुढे पाहायला मिळेल। तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये। आपल्या घरी भरपूर सीताफळ झाडं उगलेत आणि त्यांना भरपूर सीताफळ लागले। मग एवढे सगळे सीताफळ आपण तर काय खाऊ शकत नाही, त्यामुळे मग काही सीताफळ तोडून बहिणीसाठी घेऊन निघालो मी भुतेगावला। भुतेगाव मधील प्रसिद्ध असलेलं कालिंका देवीचं मंदिर आहे, एक जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी आलो तर म्हटलं मग चला देवीचं दर्शन घेऊन येऊ। मागच्या वेळेला जेव्हा मी मंदिरात दर्शनाला आलो होतो त्यावेळेला या पायऱ्या बनवलेल्या नव्हत्या। बहुतेक मंदिरामध्ये बरेचसे बदल झालेले दिसत आहे। मंदिराच्या समोर खूप जुन्या काळात बांधलेलं एक दीपमाळ आहे आणि समोर एक मोठा वटवृक्ष आहे। मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर मेन गेट लावलेला होता। मग थोडीशी चौकशी करून आपण त्याची चावी मिळवली आणि दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो। त्या ठिकाणी काही आपले फॉलोअर्स आले जे की आपले पाहुणेच होते, जे आपले दररोज व्हिडिओ बघतात त्यांना तर आपल्या व्हिडिओ मध्ये मग घ्यावंच लागेल ना। 2 गेट पार केल्यानंतर अजून एक तिसरं गेट होतं, जे की मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार होतं। मंदिरात प्रवेश करता समोर होती ती प्रत्येक भक्ताच्या नवसाला पावणारी कालिंका माता। जर या ठिकाणी तुम्ही कधी आला नसाल तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्या मग देवीचं दर्शन। नवरात्रामध्ये 9 दिवस या देवीचा शृंगार अतिशय सुंदर असा केला जातो। मंदिरातला हा दिवा 12ही महिने असाच पेटलेला असतो। तर मंडळी, हे मंदिर कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगा। तर भेटूयात मग आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत राम राम।